मी शंभूराजे देसाईंनाही बोलेन, मी देवेंद्रजींनाही बोलेन, मी मुख्यमंत्र्यांना बोलेन की पुणंच नाही तर अशी जी मोठी शहरं आहेत की जी आता कॉस्मोपॉलिटन झाली. कॉस्मोपॉलिटन म्हणजे अन्य प्रांतीय नाही, अन्य जिल्हे, त्या शहरातलं मूळ पॉप्युलेशन 10%, बाकी सगळं 90%. याला पर्याय काहीच नाही. उद्योग इथे उद्योग नोकऱ्या इथे मिळतात, लोक इथे येणार, शिक्षण मिळतं येणार. पण त्याच्याबरोबरीने हे जे अशा प्रकारचे पॉप्युलेशन ॲब्रप्टली वाढण्यामुळे होणाऱ्या समस्या लक्षात घेता कठोर नियमावली करावी लागेल. त्यात पब, दारूचं दुकान, म्हणजे अगदी हॉटेलमध्ये दिली जाणारी बियर नॉर्मली हे सगळं 11 बस झालं, 11 वाजेपर्यंत करा आणि जा घरा घरी, आपल्या घरी जाऊन झोपा, हे म्हणावंच लागेल. विषय संपूर्ण. तुम्ही मुलींच्या शिक्षणामध्ये मुळात मला तर आता रोज 1 तास संजय राऊतांसारखं प्रबोधनपर भाषण केलं पाहिजे. अनेक गोष्टींचं अज्ञान असतं. मुलींच्या शिक्षणामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्सला या राज्यामध्ये पहिल्यापासूनच 100% फी माफ आहे. ती फी द्यावीच लागत नाही. द्यावी कुठली लागते तर प्रोफेशनल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी. ती प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही सुरू व्हायची आहेत. मग ती सुरू कधी होते? जी आर तर काढा. तर तो जी आर मुंबईमध्ये अजूनही निवडणुकीची आचारसंहिता आहे, जरी पुण्यात नसली तरी. का तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक अशा 2 निवडणुका 26ला आहेत. ती आचारसंहिता संपल्याशिवाय आपल्याला कुठलाही मोठा निर्णय घेतला तर आचारसंहितेप्रमाणे तसा गुन्हा होईल. 26 तारखेला मुंबईची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपेल की लगेचच 27ला अधिवेशन सुरू होतं आहे. त्या अधिवेशनाच्या एखाद्याच पहिल्या दिवशी किंवा आचारसंहिता कधी रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा फायनल नोटिफिकेशन निघतं की निवडणूक संपली, त्यानंतर आचारसंहिता संपते 2-3 दिवसांनी. पण जेव्हा केव्हा आचारसंहिता संपेल त्यावेळेला मुलींच्या 100% फी माफीचा पुन्हा एकदा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं आणि प्रोफेशनल कोर्सेस, कारण आर्ट्स सायन्स कॉमर्स नाही तर जे आर निघेल. त्याला ललित पाटील प्रकरण घडल्यापासून येईल किंवा कशा प्रकारे आणलं जाईल? त्याने असं आहे की अशा प्रकारच्या घटना या घडल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर समाज अस्वस्थ होतो, प्रशासन हादरतं आणि कामाला सुरुवात होते. मग त्यात ललित पाटील घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असे विषय चालू झाले की नाही, मग काही दिवस त्याच्यामध्ये शांतता जाते, मग पुन्हा एखादी घटना घडते. आणि त्यामुळे मला असं वाटलं की अशा प्रकारच्या घटना कधी कंट्रोलमध्ये येणार. तर ललित पाटीलच्या घटनेनंतर रोज काही घडतं आहे असं नाही. त्यानंतर जेव्हा घडलं तेव्हा समाज हादरला, प्रशासन हादरला, तेव्हा आपण इतका कंट्रोल आणला तरी पुन्हा कसं काय, त्याच्यावर कंट्रोल कारवाई सुरू झाली. पबची लायसन्स चेक करणं सुरू झाली, पबवर रिस्ट्रिक्शन आल्या. त्यामुळे ललित पाटीलच्या घटनेनंतर तरी हे बंद होणार का, तर ते बंद झालंच. पण ते पुन्हा एकदा सुरू होणार नाही याची अशासाठी गॅरंटी देता येत नाही. याचं कारण अशा प्रकारची जी समाजविरोधी ताकद असते, ज्या समाजविरोधी ताकदीच्या व्यवसायावर त्यांचं पोटच अवलंबून असतं, ते पुन्हा एकदा संधी साधून सगळं शांत झालं का इकडे तिकडे टकामका बघत करणार, केलं, लक्षात आलं, ॲक्शन झाली. असं म्हणून आता एकदा समाज अशा स्थितीला आला की आता समाजामध्ये एकही घटना घडत नाही, असं कधी होत नसतं. त्या घटना होऊ नये यासाठी एक धाक लागतो प्रशासनाचा. तो धाक हा त्या वेळेला घटनांच्या निमित्ताने निर्माण होतो. पबच्या घटनेनंतर तो निर्माण झाला. पुणे पोलीस आयुक्तांना पदभार स्वीकारल्यापासून कोयता गँग असेल किंवा ड्रग्ज प्रकरण असतील किंवा पुण्याचे एकूणच गुन्हेगारी असेल, आता कोयता गँगचं सुद्धा बघा, एक स्टेज अशी आली की कोयता गँगच्या जवळ 100 घटना घडल्या, आठवा. त्यानंतर जवळजवळ कोयता घटनेतल्या प्रत्येकाला मोका लावला, प्रत्येकाला, सगळे आतमध्ये आले आणि एक दहशत निर्माण झाली, खूप मोठी गॅप गेली. पण शेवटी ही मानवी प्रवृत्ती आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा काहीतरी घटना घडल्या, पुन्हा कडक ॲक्शन करतील ना. इनऑल आता प्रशासनाचा धाक इतका की इथे सुईसुद्धा कोणी कोणाची उचलणार नाही. ही खूप आदर्श स्थिती आली आणि ती असायला पाहिजे समाजाची. पण ज्या प्रकारची शहरं वाढत चालले त्याच्यामध्ये धाक निर्माण करणं, तरी घटना घडली तर ॲक्शन घेणं, याच्यापेक्षा एकमेकावर दोषारोपण करण्याने काय होणार हे मला काही कळत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत, आरोप करण्याचे अधिकार आहेत, मागण्या करण्याच्या आहेत. पण त्या करताना ह्या ज्या मर्यादा आहेत की एकदम समूळ नष्ट झालं नावाचं कधी होत नसतं. घडल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करावी लागते, ती करतो. शेवटचा प्रश्न 12 वाजेपर्यंत पब चालू ठेवलं. कोणी? पोलीस आयुक्तांनी 12 वाजेपर्यंत पब चालू ठेवण्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर देखील रात्रभर पब चालू. माझं स्पष्ट मत असं आहे की या तुमच्या माध्यमातून मी ही मागणी करतो. खरं म्हणजे मी मंत्री आहे
मी शासनाचा भाग आहे, मी मंत्री मागणी करायची नसते, मी ॲक्शन घ्यायची असते. परंतु मी वेगळ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे उद्याच्या उद्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजींना हे पत्र देईन किंवा देवेंद्रजी त्या गावातली उशिरापर्यंत नोकऱ्या व्यवसाय चालतात, प्रामुख्याने मजूर उशिरा घरी येतात म्हणून नॉर्मल दुकानं 12पर्यंत चालू राहू देत, पब हे 12पर्यंत चालू राहण्याचं काही कारण नाही. ते घर 10लाच बंद झालं पाहिजे, चला 11ला बंद झालं पाहिजे. एक सेकंड थिंग म्हणजे ज्या पबमध्ये 18 वर्षाच्या खालच्या मुलांना दारू दिली जाईल त्यांचं कायम लायसन कॅन्सल करा, ब्लॅकलिस्ट करून टाका. या सगळ्या मागण्या ह्या मुरलीधर अण्णा मोहोळांच्या जे आता मंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखाली, निलेश घाटे आमचे शहराध्यक्ष नेतृत्वाखाली आपण प्रशासनात दिले आहेत. पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि देशाच्या अन्य प्रांतातून आणि आता खरं म्हणजे विदेशातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी यायला लागल्यामुळे हा एक मोठी समस्या निर्माण होत चालली आहे. मध्यंतरी घडलेल्या घटनेमुळे सगळेच जण हादरले आणि मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या. आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रिकॉशन म्हणून तर अनेकांची लायसन्सेस सस्पेंड करणं, रात्री 11 नंतर अशा प्रकारच्या पबमध्ये ती बंद, शटर डाऊन, अशा प्रकारच्या काही ॲक्शन सुरू आहेत. आणि मग मला असं वाटतं की आजची घटनासुद्धा तितकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल, ज्या पबमध्ये चाललं आहे त्याच्यावर कारवाई करेल. आणि जो एक कॅम्पेन चालला होता की सगळ्या पबचे लायसन्स चेक करा, त्यांची एक नियमावली तयार करा, ते सगळं अधिक सिरियसली, अधिक स्पीडीली होईल. दादा आतापर्यंत असे आरोप होत आहेत धंगेकरकडून आणि सुषमाताईंकडून की हे खाते पैसे मंत्र्यांना जातात आणि म्हणूनच अशा पद्धतीने या पब्समध्ये हे सगळं चालतं. लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलायला परवानगी आहे, त्यामुळे त्या दोघांनी काय म्हणायचं हा काय माझा विषय नाही. अशा प्रकारचं चौकशीतून समजा लक्षात आलं तर त्याच्यावरही म्हणजे आपल्या देशातली लोकशाही, आपला समाज हे इतके जागृत आहेत की असं काही आढळलं त्याच्यावरही कारवाई. शंभूराजे देसाई हे मंत्री आहेत त्या खात्याचे, त्यांच्यावर थेट आरोप करतायत. दंगेकर सातत्याने त्यांच्यावर आरोप करतायत, सुषमाताई त्यांच्यावर आरोप करतायत. आपण गेले काही वर्ष म्हणजे 6 महिने बघतोय की ड्रग्ज किती मोठ्या प्रमाणात. एखाद्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो. त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणंही चुकीचं आहे. पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये. पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या. आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल. आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची योग्य ती चौकशी होईल. पालकमंत्री आहेत, तुम्ही देखील पालकमंत्री राहिला पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाही आहेत. घडल्यात नाही असं दावा करता येत नाही ना. पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली. ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे. ती मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली. आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे. पण अशा सगळ्याच घटनांना डायरेक्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबल धरणं हे मला वाटतं की बरोबर नाही. त्या मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे असं सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणण्याची आवश्यकता नाही. कुमार यांना काय सांगाल जे पुण्याचे मध्यंतरी देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे मंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ CP महोदयांना भेटलं आणि आपण हा आग्रह धरला, घटना ज्या ज्या घडतात त्याची चौकशी करा, कारवाई करा, पण एकदा घटना घडू नये म्हणून सगळ्याची एक नियमावली तयार करा. त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करू, कारण त्या नियमावलीमध्ये पहिला नियम असा टाकायला लागेल की जसं सोलापूरमध्ये आहे, नॉट लिकर नॉट पब. सोलापुरातलं कुठलंच दुकान आईस्क्रीमचं सुद्धा रात्री 10 नंतरसुद्धा उघडं असू शकत नाही. इतकं तिथल्या CPने कडक कारवाई केली की नाही जो भी खरीद नाही तो 10 बजे पहिले खरेदो. आणि त्यामुळे किराणा मालाचं दुकानसुद्धा सोलापुरात रात्री 10 नंतर उघडं नसतं.
चला हे पुणं मोठं आहे, रात्री उशिरापर्यंत लोक ऑफिसमध्ये असतात, मग उशिरा खरेदीला बाहेर पडतात. 11 म्हणा, हां अगदी पबसारख्या ठिकाणी 11 आणि नॉर्मल स्टोर्सना 12 म्हणा. रात्रभर कसं काय चालू ठेवणार तुम्ही? हे काय बरोबर नाही. तर अशी नियमावली करण्यासाठी जे निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचा पाठपुरावा करतो. दादा हे ड्रग्जसाठी काय सांगाल? ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरात येत आहे अजून सुद्धा. नाही पुणे शहरात काय, मुंबईत काय, कुठेही असलं ड्रग ही एक खूप भयानक गोष्ट आहे. पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांना असं म्हटलं होतं की बाकी गोष्टीसुद्धा होताच कामा नये, क्राईम होताच कामा नये, पण हा क्राईम जो आहे प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछाड या विषयात तुम्हाला जे लागेल ते मी नियोजनमधून आणि वेळप्रवेश सरकारमध्ये द्यायला तयार आहे. सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट खरेदी करा. जसं दामिनी पथक आपण सुरू केलं, जे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विश्वास नांगरे पाटील राजे असताना त्यांनी कल्पना मांडली की आपण दामिनी पथक सुरू केलं पाहिजे. मी मोठ्या प्रमाणात नियोजनमधून 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दिल्या आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने महिला पोलीस, कारण प्रामुख्याने मुलींशी संबंधित विषय असतो. कोल्हापुरातल्या कॉलेजवर बसस्टॉपवर एक भयंकर दहशत निर्माण केली. मी पालकमंत्री असताना असं म्हटलं की ड्रग्ज तुम्ही बेअर करू नका, हे पाप तुम्ही आयुष्यात कुठेही फेडू शकणार नाही. तुम्ही त्याच्यातून पैसे घ्याल पण ही सगळी कीड तुमच्या घरात कधी आली कळणार नाही. ड्रग्ज हा खूप मोठा सिरियस विषय आहे. मोठमोठे देश, मोठमोठी राज्य ही याच्यातून रसादळाला गेली. दादा, प्रकाश घडल्यापासून